Chief Minister Dr. Pramod Sawant said media must adapt to changing consumption habits, noting that the Gen Z audience prefer digital platforms over traditional newspapers. He stressed that short, concise content backed by strong visual is crucial to engage younger viewers, urging news platforms to innovate and stay relevant in the evolving media landscape. त्यामुळे मी तर म्हणेन की वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळी कामं ही पण आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच्या झेनझीला कळायला लागली. तसं बघितली तर झेनझी कुठलाही पेपर वाचत नाही आहेत आणि त्या टी व्ही पण बघत नाही आहेत. आता झेनझी जे असतात ते फक्त मोबाईलवरती असतात आणि मोबाईलमधल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती, मग ते इंस्टाग्रामपासून ते व्हॉट्सॲप म्हणा किंवा बाकी म्हणजे बाकी सगळे असणारे प्लॅटफॉर्म, आणि त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती डे बाय डे आपण डेव्हलप्ड होतात. आपण आपले कंटेंट आणि आपली क्रिएटिव्हिटी, आपले इनोव्हेशन्स आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळेजण प्रेझेंट करतात. आणि खरं तर म्हणजे आजचं हे डिजिटल युग हे झेनझीला आकृष्ट करणारं युग पण आहे. कारण त्यांच्यापर्यंत जर बातमी पोचवायची असेल तर दिस इज ओनली द मीडिया, आणि या डिजिटल मीडियामधूनच आपण त्याच्यापर्यंत पोचवू शकतो आहे. कारण ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विकसित भारत 2047 हे स्वप्न ठेवून काम करतात, आणि ते स्वप्न जर सातत्यात उतरायचं असेल तर इट इज अन कोलॅबोरेशन कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल. इट इज नॉट अलोन. म्हणजे कोणी प्रधानमंत्री मुख्यमंत्री हे विकसित भारत करू शकणार नाही आहे. तर विकसित भारत करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे, आणि त्यातल्या त्यात डिजिटल मीडियाचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे. मी का म्हणतोय तर आपण बघतोय की आपण तयार केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत होत असेल तर ते लोकांपर्यंत कसं पोहोचणार? कारण आत्ताची जी झेनझी म्हणा किंवा झेन अल्फा येणार आहे हे काही पेपर वाचणार नाही आहेत. त्यामुळे पेपरमध्ये कुठलीही मोठी बातमी आली, उद्या कुठलाही मोठा लेख आला तर झेन अल्फा तर नाहीच नाही आहे. त्यामुळे ते शॉर्ट कंटेंटमधून त्यांच्यापर्यंत कसं पोचवणं, आज दिस इज अन व्हेरी मच कॉम्पिटिटिव्ह या युगामध्ये विदिन अ गुड ग्राफिक्स किंवा विदिन अ शॉर्ट कंटेंट हे पोचवणं हे जास्त गरजेचं आहे. आणि ते म्हणजे म्हणजे ऑल ऑफ यू आर मोस्टली 25 वर्षाच्या वरचे आहात, तरी पण आपण सगळे करतात, म्हणून आपलं खूप खूप अभिनंदन. कारण यू हॅव ॲडॉप्टेड द टेक्नॉलॉजी. अनलेस अँड अंटिल आपण टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करत नाही तोपर्यंत आपण ह्यामध्ये टिकू शकत नाही आहे. म्हणून जे आपण आपली बेस ऑलरेडी स्ट्रॉंग केलेली आहे. आपल्याला जी राज्य मान्यताचा आपण विषय जो केला की नक्कीच की गोव्यामध्ये म्हणजे जो रजिस्टर्ड पत्रकार आहे की अनिल पाटीलजींना माहिती आहे की त्यांच्यासाठी इथं लॅपटॉप घेण्यापासून कॅमेरा घेण्यापासून इवन दो वी आर गिविंग द ई बाईक्स फॉर द पत्रकार. म्हणजे पत्रकारांना ई बाईकसुद्धा आम्ही देतो. पत्रकारांना पेन्शन त्यांच्या रिटायरमेंट एज नंतर ऑलरेडी आहे. पत्रकार इन्शुरन्स कव्हरेज ऑलरेडी आम्ही दिलेले आहेत. पत्रकारांना राजधानीमध्ये राहण्यासाठी त्यांना पत्रकारांसाठी वेगळा फ्लॅट कॉलनी ही पत्रकारांची वेगळी आहे. त्यांचे 1-2 ठिकाण फक्त प्रेस रूमचा थोडासा विषय, आणि त्यातल्या त्यात अजूनही त्याने म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशी पण वेगळी असोसिएशन, पण गुज म्हणून जे त्यांचे असोसिएशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. दरवर्षी असे चांगले जे पत्रकार आहेत त्यांचं फेलिसिटेशन, आणि दरवर्षीच्या बजेटमध्ये त्यांचा डिमांड पास केल्याशिवाय बजेट पासच होत नाही असं म्हटलं तरी चालेल की त्यांचा डिमांड हा पहिला चांगल्या पद्धतीने इट इज ऑलवेज म्हणजे इट इज अन अपग्रेडेड म्हणायला काही हरकत नाही. पण ऑफकोर्स वी गिव्ह ड्यू रिस्पेक्ट फॉर ऑल द पत्रकार्स. त्यांना सांगून दे आर ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्रुशियल रोल्स इन अवर स्टेट, इन होल द नेशन असं म्हणेन मी. पण गोव्यामध्ये सदोदित पत्रकारांचा सन्मान मान जे कोणी करत नसेल ते मला वाटतं त्यांनाच त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही आहे. पण ऑफकोर्स म्हणजे लोकशाहीतल्या 4थ्या स्तंभाला आदरपूर्वक गोव्याच्या सरकारने त्यांचा सन्मान मान ऑलवेज केलेला आहे. यापुढेही मी म्हणेन की एखाद्या प्रकारचा एक चांगला व्हॉइस क्रिएट करण्याचा काम हा डिजिटल मीडियाने केलेला आहे. म्हणजे एवढ्या इलेक्ट्रॉनिक चॅनल असूनसुद्धाही म्हणजे डिजिटल मीडियाचा एक वेगळा आवाज आज आपल्याला ऐकायला मिळतो आहे, आणि दॅट इज अजूनही पुढे तो जास्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होईल.
फक्त एवढंच आहे की माननीय मंत्री जी सुभाष फळदेसाई यांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं होत असताना म्हणजे इट इज अन ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज हे सांभाळणं खूप गरजेचं आहे. घाईघाईमध्ये कुठलीही बातमी ती चुकीची जाऊ नये आणि ते कुणाची इमेज म्हणजे एखाद्या माणसाला स्वतःची इमेज क्रिएट करण्यासाठी वर्षानुवर्ष लागतं. म्हणजे आपण म्हणतोय की राजकारणामध्ये सुद्धा 10-10 वर्षानंतर एखाद्याची इमेज तयार होते, पण आपल्या एखाद्या न्यूजमुळे त्याची इमेज कम्प्लिटली संपून जाऊ शकते. त्यामुळे यू वॉन्ट टू व्हेरीफाय द ईच अँड एव्हरीथिंग आणि त्याशिवाय म्हणजे कोणाच्याही इमेजला धक्का लागू नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी असं मला वाटतं. नक्कीच आपली डिजिटल मीडियासुद्धा रिसर्च ओरिएंटेड असावी. इट शुड बी द रिसर्च ओरिएंटेड. देर शुड बी द प्रूफ. ओके, आपण म्हणतोय की विदाउट प्रूफ इट शुड नॉट बी देअर. देर आर सो मेनी थिंग्स म्हणजे इट इज देअर, पण ते लोकांसमोर आणणं फार गरजेचं आहे आणि ऑलवेज इतिहासही लोकांसमोर यावा यासाठीही आपला प्रयत्न असावा. ज्या पद्धतीने म्हणतो आपण इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी याच्या गोष्टी करतो